हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत क्लास 6 सायन्स चॅप्टर नंबर 1 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. याआधी ह्या चॅप्टरचा आपण फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलेला आहे. ज्यांनी ते लेक्चर बघितलं नसेल आधी ते लेक्चर बघा आणि नंतर हे लेक्चर बघा, ओके, जेणेकरून तुम्हाला चांगलं अंडरस्टँड होणार आहे. नेक्स्ट बघा, आपण बघणार वॉटर. ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज्ड अँड फॉर व्हॉट पर्पजेस इट इज यूज्ड इन युअर हाऊस फॉर अ होल डे. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये रोज एक दिवस किती पाणी आपण वापरतो ते आपल्याला डाटा लिहायचा आहे. रेकॉर्ड इन इट अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. डिस्कस दिस डाटा इन द क्लास. हा चार्ट आपल्याला इथे दिलेला आहे. ह्या चार्टमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं कोणत्या पर्पजला आपण किती लिटर पाणी यूज करतो. बाथ मीन्स अंघोळसाठी किती पाणी यूज करतो. ब्रशिंग टीथ ब्रश करण्यासाठी. वॉशिंग क्लोथ अँड युटेन्सिल्स भांडी धुण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी. द मॉपिंग द फ्लोर फरशी पुसण्यासाठी. ड्रिंकिंग पिण्यासाठी. कुकिंग स्वयंपाक बनवण्यासाठी. टोटल यूज ऑफ वॉटर या सर्वांची टोटल करून तुम्हाला इथे लिहायचं आहे. डिवाइड द टोटल अमाउंट ऑफ वॉटर यूज्ड इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड. डिवाइड कशाने करायचं आहे. नंबर ऑफ मेंबर. आपल्या फॅमिलीमध्ये किती नंबर ऑफ मेंबर आहेत. सपोज 4, 5, 6 है ना, मोर दॅन त्याच्यापेक्षा जास्तही असू शकता. तर त्या नंबरने तुम्हाला ह्या ॲडिशनला डिवाइड करायचं आहे आणि फाइंड काय करायचं, प्रत्येक पर्सनला किती पाणी आवश्यक आहे आपल्या फॅमिलीमध्ये. नेक्स्ट you will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. आपण एकही दिवस पाण्याशिवाय जगू शकतो का. नाही. पाणी ही आपल्या बॉडीला खूप आवश्यक आहे आणि अदर पर्पजेस दुसरे काम करण्यासाठी पण पाण्याचा यूज जास्तीत जास्त होतो. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 लिटर ऑफ वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल आवर बॉडीली फंक्शन रन स्मूथली. बघा, आपलं जे बॉडी फंक्शन्स आहे, आपल्या शरीराचं सगळे फंक्शन्स कशावरती डिपेंड आहे, वॉटरवरती. म्हणून आपल्याला रोज 3 to 4 म्हणजे लिटर 3 to 4 लिटर पाणी आपल्याला पिणे आवश्यक आहे डेली. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर्ड वॉटर ऑल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे व्हेरी अकॉर्डिंग टू द साइज ऑफ देअर बॉडी. दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, असं आहे का की आपण जितकं पाणी पितो दुसरे लिव्हिंग थिंग्स पण तितकंच पाणी पिणार आहेत. नाही. मोठे मोठे जे लिव्हिंग थिंग्स आहे, फॉर एक्झाम्पल एलिफंट्स आहे ना, मग एलिफंटला रोजचं खूप लिटर पाणी प्यायला लागतं. ओके, आपण 3 to 4 लिटर पाणी पिऊ शकतो पण त्याला खूप मोठं पाणी लागतं ना, अकॉर्डिंग टू देअर बॉडी साईज. म्हणून पाणी हे खूप इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट बघा, if hydrogen gas burn in air it combine with oxygen and water is formed. बघा, जेव्हा हायड्रोजन गॅस हा एअरमध्ये बर्न होतो म्हणजे हवेमध्ये हायड्रोजन गॅस हा जळतो तेव्हा तो कोणासोबत कंबाईन होतो, एअरमध्ये प्रेझेंट असलेला ऑक्सिजन सोबत तो कंबाईन होतो. ठीक आहे. आणि वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर इन प्रिव्हियस स्टँडर्ड. ह्या प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे मागच्या क्लासमध्ये आपण ह्याचे कॅरेक्टरिस्टिक बघितलेलेच आहेत. ठीक आहे. म्हणजे हे दोन कंबाईन झाल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय तयार होते, वॉटर तयार होतं. वॉटरचा फॉर्म्युलाच काय आहे, H2O. H2O मीन्स काय, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल जेव्हा कंबाईन होतो तेव्हा पाणी तयार होते. नेक्स्ट, इन नेचर वॉटर अकर्स इन 3 स्टेट. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट और ओडर. आपल्या नेचरमध्ये पाणी हे 3 स्टेटमध्ये आपल्याला फॉर्म्ड होते. ठीक आहे. आता 3 स्टेट कोणत्या बघा, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ह्या तर 3 स्टेट आपल्याला माहिती आहे. मग सॉलिड म्हटलं म्हणजे पाणी सॉलिडमध्ये कसं काय मिळणार, तर आईसच्या रूपामध्ये. बर्फ है ना, बर्फ हा सॉलिडच असतो ना, मग सॉलिड. लिक्विड तर आपल्याला माहितीच आहे. नंतर गॅसियस म्हणजे पाण्याच्या वाफेचं रूपांतर जेव्हा होते तेव्हा तो त्या स्टेटमध्ये आपल्याला मिळते. वॉटर डज नॉट हॅव कलर. पाण्याला कधीही कोणताही कलर आहे का, नाही. इट इज कलरलेस. टेस्ट आहे का, नाही. इट इज टेस्टलेस. इट इज ओडरलेस. ओडर मीन्स काय, वास. पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास आहे का, नाही. मेनी सबस्टन्सेस readily dissolves in water.
काही काही सबस्टन्सेस हे वॉटरमध्ये टाकल्यानंतर काही पदार्थ पटकन डिझॉल्व्ह होऊन जातात. डिझॉल्व्ह होणे म्हणजे काय, पटकन त्याच्यामध्ये विरघळून जातात. फॉर एक्झाम्पल बघा, मीठ आहे, साखर आहे ना, हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पटकन विरघळून जातात. देअरफॉर वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, म्हणून त्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. का, कारण की त्याच्यामध्ये जो पदार्थ आपण टाकतो तो पटकन मिक्स होऊन जातो, पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जातो. द ब्लड ऑफ ॲनिमल अँड द सॅप इन प्लांट कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. आपल्या बॉडीमधलं जे ब्लड आहे, आपल्या बॉडीमध्ये ब्लड हे पाण्याच्या लिक्विड फॉर्ममध्येच आपल्याला दिसतं. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हे पाणी असतं. नंतर प्लांटची जी सॅप आहे, झाडाची साल, झाडाच्या सालीच्या आतमध्ये जे कव्हर असतं, त्या कव्हरमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. कोणतेही लिव्हिंग थिंग्स असो, बघा, झाड असो, ॲनिमल असणार आहे, ठीक आहे, मनुष्य, मॅन असणार आहे, ठीक आहे. तर हे जे सगळे ह्युमन्स वगैरे आहे ना, तर हे विदाऊट वॉटर जगू शकत नाहीत. म्हणून वॉटर इज लाईफ. काय म्हटलेलं आहे, पाणी हेच जीवन आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म. इथे तुम्हाला ॲरोमध्ये दिसतं रेड कलरचं, हे रेड कलरचं काय आहे, ग्राउंड वॉटर, आईस वॉटर अँड अदर फॉर्ममध्ये. नंतर वॉटर अव्हायलेबल फॉर ड्रिंकिंग, पिण्यासाठी जे पाणी उपलब्ध आहे ते किती आहे, हे ग्रीन कलरमध्ये दिसत आहे. नंतर सी अँड ओशियन, समुद्राचं पाणी बघा किती मोठं आपल्याला इथे दाखवलेलं आहे, हे दाखवलेलं आपल्याला प्रपोर्शन. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. नेक्स्ट आहे हा चार्ट बघूया, वॉटर अव्हायलेबल ऑन अर्थ किती किती पर्सेंटेजमध्ये दाखवलेलं आहे. सी ओशियन किती आहे, 97%. म्हणजे समुद्राचं पाणीही आपल्या अर्थवरती 97% आहे. आता आपल्याला इथे नेक्स्ट दाखवलेलं वॉटर अव्हायलेबल फॉर ड्रिंकिंग, फ्रेश वॉटर, जे पाणी आपल्या लिव्हिंग थिंग्सला पिण्यालायक आहे ना, ते पाणी किती पर्सेंटेज आहे ते आपल्याला इथे पर्सेंटेज फाइंड आउट करायचे आहे. आता हे पर्सेंटेज आपल्याला कशाचे दिलेलं आहे, 2.7%. बघा, इथे सी अँड ओशियन लिहिलेलं आहे, इथे ड्रिंकिंग वॉटर लिहिलेलं आहे. मग राहिलं काय, हे ग्राउंड वॉटर, आईस. इथे लिहायचं आहे ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म. ठीक आहे, तुम्ही इथे लिहून घ्यायचं आहे, नोटबुकमध्ये चार्ट हा राईट डाऊन करायचा आहे. तर आपण इथे लिहिलेलं हे काय आहे, 2.7%. आता आपल्याला काढायचं आहे की ड्रिंकिंग वॉटर हे किती पर्सेंटेजमध्ये असणार आहेत. मग कसं काढायचं, चला आपण नोटबुकवरती सॉल्व्ह करूया. तर बघा, आधी आपल्याला सी ओशियन 97% दिलेले आहेत, ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स किती पर्सेंट, 2.7%. फर्स्ट ऑफ ऑल ह्या दोघांची ॲडिशन करून घ्यायची, 97.0 2.7 ॲडिशन करायची. 0 + 7 7, 7 + 2 9, 9 ॲज इट इज 99.7. मग काय करायचं, हे जे टोटल आपल्याला दिलेली आहे ह्या टोटलमधून 99.7 मायनस करूया. 100.0 मायनस 99.7. ठीक आहे, 10 कॅरी, 10मधून 7 गेले 3, 9 - 9 0, 9 - 9 0, किती आले आपले 0.3. मग इथे लिहायचं 0.3%. किती आहे पोटेबल वॉटर, म्हणजेच पिण्यायोग्य पाणी आपल्याला किती आहे, फ्रेश वॉटर 0.3%. ओके, तर आता बघू नेक्स्ट. We cannot use all the water on the earth because sea water is salty. आपण सर्व पाणी यूज करू शकतो का, जेवढं पण पृथ्वीवरती अवेलेबल आहे तेवढं नाही, कारण की समुद्राचं पाणी जास्तीत जास्त पर्सेंटेजमध्ये आहे ना, 97% समुद्राचंच पाणी आहे, ते आपण यूज करू शकत नाही बिकॉज इट इज सॉल्टी. ते काय आहे, खारट आहे, पिण्यायोग्य आहे का, नाही. सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट, काही वॉटर जे आहे ते फ्रोझन स्टेट म्हणजे बर्फाळ झालेलं आहे,
ओके, बर्फ झालेला आहे. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग. छोट्या प्रमाणात, थोड्या प्रमाणातही आपल्याला पिण्यायोग्य पाणी असलं तरीही ती पूर्ण लिव्हिंग थिंग्ससाठी पुरेसं आहे. ओके, नेक्स्ट. ऑब्झर्व अँड डिस्कस फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग यूज्ड. वॉटर आपण कोणत्या कोणत्या पर्पजेससाठी यूज केलेलं आहे आपण मागे चार्टमध्ये बघितलेलंच आहे. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. दुसरे लिव्हिंग थिंग्स जे आहेत, ॲनिमल्स वगैरे, ते आपल्यासारखं पाणी यूज करतात का? जसं की आपण आपले जे गरजा पूर्ण करण्यासाठी, आपले रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी पण पाण्याची आवश्यकता किती प्रमाणात आहे तेवढं आपण यूज करतो. तसंच ॲनिमल्स करतात का? नाही, ते फक्त त्यांच्या पिण्यासाठी यूज करतात. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. ठीक आहे, आपण खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी यूज करत असतो. मग हे पाणी येतं कुठनं? तर वॉटर सायकलपासनं. ठीक आहे, वॉटर सायकल माहिती आहे तुम्हाला, पाण्याची वाफेत रूपांतर होणे, नंतर ढगा तयार होणे आकाशामध्ये आणि ते रेन वॉटरमध्ये खाली येणे. ओके, द वॉटर वेपर फ्रॉम ओशियन इज द मेन सोर्सेस ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. आता ओशियन, समुद्राचं पाणी जरीही आपल्याला यूजफुल नसलं तरीही ते वॉटर सायकल करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, समुद्राच्या पाण्यावरची वाफ तयार होऊन ही आकाशामध्ये जाते, त्याचे ढगं तयार होतात, पूर्ण क्लाउड्स, आणि ते क्लाउड्स पूर्ण हेवी झाल्यानंतर खाली कोणत्या स्वरूपात येतात? रेन वॉटरच्या स्वरूपात, म्हणजेच फ्रेश वॉटरच्या स्वरूपात ते आपल्याला मिळतात. इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू रेन अँड क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. ओके, नेक्स्ट. बघा, ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसते ना यूज ऑफ वॉटर ऑन द अर्थ. कोणत्या आपण प्रकारे वॉटर यूज करत असतो. इथे बघा, हे जे दिसत आहे ना, इथे कपडे धुण्यासाठी वॉशिंग क्लोथ्स. ठीक आहे, गाडी धुण्यासाठी यूज करतात, नंतर मोठमोठ्या कंपन्या चालवण्यासाठी यूज करतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज अ स्ट्रीम, रिव्हर्स, पॉन्ड, स्प्रिंग्स अँड लेक. आपल्याला वॉटर कुठनं मिळते? छोटे छोटे तळे, नदी, छोटे ओढे. ओके, छोटे जे डॅम आपण बांधतो ना, याच्यानुसार पण आपल्याला खूप पाण्याची आपली गरज कंप्लीट होऊन जाते. नंतर मॅन ऑल्सो डिग वेल अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. आता आपल्याला जर का पृथ्वीच्या आतमधलं वॉटर काढायचं असलं, ठीक आहे, ग्राउंडमधलं वॉटर काढायचं असलं, आपण काय करतो? डिग वेल, विहीर खोदतो आणि बोरवेल्स खोदतो. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स ऑफ व्हॅरियस साईज ऑफ ऑन द रिव्हर. म्हणजेच नदीवरती मोठमोठ्या प्रमाणामध्ये डॅम्स हे क्रिएट केले जातात. ठीक आहे, मग त्याच्यामधून पाणी अडवलं जातं आणि जेव्हा आपल्याला आवश्यक असलं तेव्हा ते पाणी यूज केलं जातं. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्रीज अँड फार्मिंग, इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय. वॉटर स्कार्सिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम्स. आता जसं आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे ना पृथ्वीवरची, तसं पाण्याची कमतरता ही आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, जसं लोकसंख्या वाढत आहे तसं इंडस्ट्रीज पण वाढत आहे. फार्मिंग, शेतीसाठी खूप सारे पर्पजेससाठी आपण पाणी यूज करत असतो. मेन म्हणजे काय? फार्मिंगसाठी आपण जास्तीत प्रमाणात पाणी यूज करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा शेती आपण करतो तेव्हा पाण्याची कमतरता आपल्याला दिसून येते, स्कार्सिटी दिसून येते. नेक्स्ट. ऑलवेज रिमेंबर यूज वॉटर स्प्रँगली. आता आपल्याला पाणी कसं वापरायला पाहिजे? जितकं आपल्याला आवश्यक आहे तितकंच पाणी वापरावं. अदरवाईज पाण्याचा जास्त वापर करू नये. सेकंड, ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. जेव्हा पावसाचं पाणी पडतं ना तेव्हा पाणी काय करून ठेवायला पाहिजे? साठवून ठेवायला पाहिजे आणि ते जमिनीत झिरपवायला पाहिजे. ठीक आहे. थर्ड, स्टोर वॉटर व्हॉट एव्हर पॉसिबल. जितकं पॉसिबल होणार तितकं आपण पाणी स्टोर करून ठेवायला पाहिजे, साठवून ठेवायला पाहिजे. रियूज वॉटर व्हॉट एव्हर पॉसिबल. जसं की पाण्याचा आपण रियूज करायला पाहिजे. ठीक आहे, एकदा पाणी आपण वापरलं तर परत ते पाणी आपल्या वापरात कसं येणार ह्याचं जास्त विचार करायला पाहिजे. रिमेंबर, स्टोर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स.
जेव्हा एकदा पाणी आपण साठवून ठेवलं ते कधीही शिळं होत नाही. ओके, नाहीतर काय आपण काय करतो, हे पाणी आपण कालचं भरलेलं आहे या ड्रममध्ये, हे आता शिळं झालं, याला फेकून द्यावं, असं करायचं नाही. पाणी कधीही शिळं होत नाही, ते कधीही वापरामध्ये आपण घेऊ शकतो. नेक्स्ट, व्हॉट इज लँड मेड अप ऑफ? जमीन कशापासून बनलेली आहे? तर छोटे छोटे रॉक्स, सॉईल, मोठे रॉक्स है ना, याच्यापासून जमीन बनलेली आहे. नंतर नेक्स्ट, इट लँड फ्लॅट एव्हरीवेअर. जी आपली जमीन आहे ती सगळीकडे फ्लॅट आहे का? नाही, कुठे हिल्स आहेत, कुठे छोटे छोटे दरी आहेत है ना. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. नेक्स्ट, व्हॉट डू यू सी ऑन लँड? जमिनीवर आपण काय काय बघतो? झाडं बघतो, ॲनिमल्स बघतो है ना, नंतर मोठमोठे इंडस्ट्रीज बघतो, रिव्हर्स बघतो. नेक्स्ट, डज मॅन प्रोड्यूस सॉईल अँड लँड? सॉईल आणि लँड जे आहे ते मनुष्याने तयार केलेलं आहे का? नाही, इट इज नॅचरल. नेक्स्ट, व्हॉट हॅज मॅन क्रिएट ऑन लँड? मनुष्याने जमिनीवरती काय काय तयार केलेलं आहे? तर बिल्डिंग्स तयार केलेले आहेत, नंतर इंडस्ट्रीज तयार केलेले आहेत, रिव्हरवरती डॅम्स तयार केलेले आहेत है ना. नेक्स्ट, इफ अ डीप पीट इज डग इन द ग्राउंड व्हॉट डू यू फाइंड देअर? जर का ग्राउंड म्हणजे आपण आतमध्ये, जमीनच्या आतमध्ये मोठमोठे खड्डे आपण डिग केले, मोठमोठे खड्डे खणले, तर आपल्याला काय दिसतं? तिथे आपल्याला वॉटर मिळतं, नंतर आणखी काय काय मिळू शकतं? मिनरल्स, क्रड ऑइल्स, नॅचरल गॅस वगैरे है ना, हे सर्व आपल्याला मिळतं. आता आपण लँड बघणार आहे डिटेलमध्ये. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉईल, बिग रॉक्स. लँड्स आपल्याला आताच बघितलं आपण कशापासून बनलेलं आहे? स्टोन, सॉईल, बिग रॉक्स, मोठे मोठे दगडपासून, मातीपासून आणि छोटे दगडांपासून. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. लँड सगळीकडे फ्लॅट आहे का? नाही, इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. इट इज हिली इन सम प्लेस अँड फ्लॅट इन अदर. काही ठिकाणी टेकडे आहे तर काही ठिकाणी फ्लॅट आहे. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. सगळे टेरेस्ट्रियल ॲनिमल जे आहे ते जमिनीवर राहणारे प्राणी. टेरेस्ट्रियल ॲनिमल मीन्स कोण? जमिनीवर राहणारे प्राणी इन्क्लुडिंग मॅन. मॅन पण जमिनीवरच राहतो ना. सम टेरेस्ट्रियल डिग ब्युरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. काही जमिनीवर राहणारे प्राणी काय करतात? एक खड्डा खणतात, ठीक आहे, डिग ब्युरोज. कुठे? जमिनीवरती, जेणेकरून ते आतमध्ये राहू शकणार आहेत. ओके, शेल्टर मीन्स काय? त्यांच्या निवाऱ्यासाठी, त्यांच्या राहण्यासाठी ते खड्डा खोदून तिथे राहतात. फॉर एक्झाम्पल माऊस, रॅबिट्स. ओके, दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. मग याचा अर्थ काय की ते जमिनीचा यूज करत आहे ना त्यांची नीड्स कंप्लीट करण्यासाठी. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड द बिल्डिंग हाऊस अँड रोड्स. आपणही कसं प्रकारे यूज करू शकतो जमिनीचा? आपण फार्मिंग करतो जमिनीवर, बिल्डिंग्स बांधतो, नंतर रोड्स बांधतो, ठीक आहे, इंडस्ट्रीज तयार करतो, मोठमोठ्या कंपन्या पण बांधतो. तसं आपण काय करतो? लँडचा यूज करतो त्या प्रकारे. वी मेक यूज ऑफ लँड अँड we make use of plant and animal in the forest that grow on land. The minerals, crude oil and natural gases obtained from the earth and are very important for us. ठीक आहे, आपण बघा जे काही फॉरेस्ट आहे, नंतर ॲनिमल्स आहे, हे जमिनीवरच असतात ना. मोठमोठे फॉरेस्ट ॲनिमल्स आहेत. नंतर बघा जमिनीच्या आतमध्ये आपल्याला काय काय मिळतं? मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅसेस. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. म्हणून लँड काय आहे? ही खूप इम्पॉर्टंट रिसोर्स आहे आपल्यासाठी. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. आता आपण एक्झॅक्टली जमीन ही कशापासून बनलेली आहे आणि किती किती लेयर्सपासून बनलेले हे बघणार आहे डिटेलमध्ये. Let's try this. Take a transparent plastic bottle, a handful of soil, some stone, sand, some dry leaves and water. आपल्याला एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे. हँडफुल सॉईल म्हणजे मुठ्ठी भरून एक सॉईल थोडीशी घ्यायची. नंतर सॉईल, सम स्टोन, काही दगडं घ्यायचे छोटे, काही वाळू घ्यायची, रेती आणि ड्राय लिव्स, झाडांचे कोरडे सुकलेले पानं आणि वॉटर. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे. नेक्स्ट आहे कट ऑफ द अपर टॅपरिंग पार्ट ऑफ बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर.
त्या बॉटलला असं वरच्या पार्टला आपल्याला कट करायचं, वरचा जो टॅपरिंग पार्ट्स असतो ना तो पार्ट्स आपल्याला कट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्सचर हे भरायचं आहे आणि वॉटर पण टाकायचं आहे, पाणी. अँड स्टीर द मिक्सचर थ्रूली अँड पुट इट अ साईड. काय करायचं, ते मिक्सचर पूर्ण मिक्स करायचं, स्टीर करायचं, त्याला पूर्ण ढवळायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. ठीक आहे. ऑब्झर्व इट नेक्स्ट डे अँड आन्सर. आपल्याला ते नेक्स्ट डेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग काय दिसेल, हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ. आता ते मिक्सचर कसं दिसेल आपल्याला, ह्या प्रकारे दिसेल, जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ना ह्या प्रकारे ते मिक्सचर आपल्याला बॉटलमध्ये सेट झालेलं दिसेल. डू यू सी लेअर इन इट. हो, आपल्याला इथं लेअर दिसतात का, दिसत आहेत. ठीक आहे, अशा लेअर्स आपल्याला एकावरती दिसत आहे. व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेअर फ्रॉम द टॉप टू बॉटम. आपल्याला टॉपपासनं बॉटमपर्यंत इथं लेअर दिसत आहे ना. ठीक आहे, बघा इथे ही एक लेअर दिसते, मध्ये पण लेअर्स अशा थोड्या छोट्या छोट्या अशा लेअर्स आपल्याला दिसतात. मग ह्या लेअर कोणत्या कोणत्या आहेत, सगळ्यात अप्पर लेअर कोणती आहे, ड्राय लीव्स. कारण की जे पानं आहे तिथं पाणी असल्यानंतर आता या बॉटलमध्ये काय आहे, पाणी आहे. मग ह्या पाणीवरती हे ड्राय लीव्स जे आहे, पाणी झाडाची सुकलेले ते तर तरंगणार आहेत ना, म्हणून हे अप्पर लेअर आहे. त्याच्यानंतर बघा सॉईल, ही मातीची लेअर आलेली आहे वरती. नंतर इथे सँड आहे, म्हणजेच काय वाळू आहे, बारीक रेती आहे. स्मॉल स्टोन्स, छोटे छोटे दगड आलेले आहे आणि खाली बिग स्टोन्स. ओके, सगळ्यात लास्ट बॉटमला काय राहणार आहे, मोठे स्टोन राहणार आहे. म्हणजे हे असे आपल्याला लेअर याच्यामध्ये दिसत आहे. तर बघा नेक्स्ट बघूया आपण. द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक लाईक दिस इफ अ पाईपलाईन इज बीइंग लेड इन युअर नाईगबोरहूड. ऑब्झर्व केअरफुली द पीट डग फॉर दिस पर्पज. आता जर आपल्या शेजारी किंवा कुठे पण आपण पाईपलाईनचा एखादा खड्डा खणलेला पाहिला किंवा कोणती पण विहीर खणलेली पाहिली, ठीक आहे, विहीर खोदलेली पाहिली, तर आपल्याला त्याच्यामध्ये असे लेयर्स दिसतात ना त्या खड्ड्यामध्ये. यू विल सी सम लेअर अंडर द लँड सरफेस ॲज शोन इन द अकॉम्पेइंग फिगर. या फिगरमध्ये जसं आपल्याला लेयर्स दाखवलेले आहेत तशाच लेअर आपल्याला त्या खड्ड्यामध्ये दिसून येतात. ओके. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of remain of the plant and animal. आता ही जी सॉईल आहे, सगळ्यात अप्पर लेअर जी आहे ती मॅच्युअर सॉईल असते. ठीक आहे, त्या मॅच्युअर सॉईल कशाने बनते, डिकम्पोजिशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल यांचे जे डेड बॉडीज असतात ते डेड बॉडीज जमिनीच्या आतमध्ये डिकम्पोज होतात, म्हणजे पूर्णपणे नष्ट होतात. तर ते नष्ट झाल्यानंतर ते सॉईलमध्ये मिक्स होतात, त्यांचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते, आणि त्याच्यामुळेच मॅच्युअर सॉईल ही तयार होत असते. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. त्याच लेअरला काय म्हणतात, ह्युमस म्हणतात. म्हणजे ह्या लेअरपासनं पिकं हे कसे येतात, ग्रोथ होतात चांगले. It is usually found in dense forest. The land below this is full of sand, soil, some small stone, worms and insects. मग हे ह्युमसचे सॉईल आपल्याला जास्तीत जास्त कुठे बघायला मिळते, फॉरेस्टमध्ये. कारण की फॉरेस्टमध्ये जे आहे प्राणी हे डेड होत राहतात किंवा झाडाचे जे पानं वगैरे आहे झाड डेड होत राहतात आणि पडतात कुठे, ते जमिनीवरती. आणि जमिनीवरती पडल्यानंतर ते डिकम्पोज व्हायला लागतात, पण त्यांना खूप वेळ लागतो डिकम्पोज व्हायला. ते डिकम्पोज झाल्यानंतर तिथे काय तयार होते, मॅच्युअर सॉईल तयार होते आणि त्या सॉईललाच काय म्हणतात, ह्युमस म्हणतात. सॉईल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेअर ऑफ लँड. मग ही जी लेअर आहे वरची अप्पर पार्ट, म्हणजे ही काय आहे, मॅच्युअर सॉईल आहे. या मॅच्युअर सॉईलच्या खाली काय असतं, बेडरॉक्स असतात. मग दिस सॉईल इज इमॅच्युअर. म्हणजे ही सॉईल कोणती आहे, इमॅच्युअर सॉईल. मॅच्युअर सॉईल म्हणजे काय, ह्युमस. त्या ह्युमसच्या खाली कोणती सॉईल असणार आहे, खालची लेअर, सेकंड नंबरची लेअर आहे इमॅच्युअर सॉईलची. फर्दर बिलो दिस लेअर इज प्रपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीज अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीज. बरोबर आहे ना. हे सॉईल जे आहे खाली आपण जसं जसं आतमध्ये जातो जमिनीच्या अंडरग्राउंड, तिथे काय होत जाते, सॉईलचं प्रमाण हे कमी कमी होत जातं, मातीचं प्रमाण, आणि आपल्याला दगड म्हणजे रॉक आपल्याला दिसायला लागतात. दिस इज द लेअर ऑफ बेड रॉक. ती लेअर कशाची असते, बेड रॉक्स. ठीक आहे, हे छोटे छोटे जे रॉक्स आपल्याला दिसत आहे ही लेअर बेड रॉक्सची आहे या इमॅच्युअर सॉईलच्या खाली. The main minerals in the soil are derived from this rock.
दॅट इज व्हाय सॉईल इज डिफरंट रिजन इज डिफरंट. म्हणजे हे जे रॉक असतात ना, हे खालचे मोठे दगड, या दगडावरती वरची जी रॉक माती आहे ना, मॅच्युअर सॉईल किंवा इमॅच्युअर सॉईल, हे या दगडांवरती डिपेंड आहे. खाली जमिनीच्या हे दगड कोणत्या प्रकारे आहेत, कोणत्या कलरचे आहेत, त्याच्यावरून ह्या वरच्या सॉईलचा कलर डिटरमाइन होत असतो. ठीक आहे, कारण की ह्या रॉकपासूनच काही काळानंतर ही सॉईल तयार होत असते. ते आपण पुढे बघणारच आहोत कशी होते. दॅट इज व्हाय सॉईल इज डिफरंट रिजन इज डिफरंट. म्हणून डिफरंट रिजन, डिफरंट वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माती दिसून येते. बिकॉज ऑफ दिस रॉक इज डिफरंट. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. ओके, कलर त्या सॉईलचा या रॉकवरच डिपेंड असतो आणि टेक्स्चर म्हणजे मऊ आहे का हार्ड आहे, है ना, ह्या सॉईलचा ह्या बेडरॉकवरच डिपेंड राहतात. नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. आता माती तयार होते कशी हे बघू. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म बाय नॅचरली प्रोसेस. आता ही जी सॉईल आहे, सॉईल कोणी तयार करतो का? नाही. मॅनमेड आहे का? नाही. ही नॅचरल प्रोसेस आहे. द अबायोटिक कंपोनेंट्स ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ बेडरॉक ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, वाईन अँड रेन रिस्पेक्टिव्हली. मग आता ही जी सॉईल आहे ही बनते कशाने, काय प्रोसेस आहे तर कशाने बनते? हीट, जी आपल्याला सूर्यापासून मिळते ती हीट, नंतर कोल्ड, जी वाईनपासून मिळतं, थंड हवा वगैरे हवेपासून. ठीक आहे, नंतर वॉटर, पावसापासून. हे 3 मेन कंपोनेंट काय आहे, ही सॉईल तयार करण्याचे कारण आहेत. द बेडरॉक breaks down into pieces. Small sand, stone, sand and soil are formed from these pieces. आता बघा, आपण ह्या लेअरपासून वरच्या लेअरपर्यंत बघणार आहे की माती कशी तयार होते. हे जे बेड रॉक्स असतात, ह्या बेड रॉक्स काय होतात, छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड होतात. मोठे मोठे जे रॉक्स असतात ते छोट्या तुकड्यांमध्ये तयार होतात आणि नंतर इथे काय तयार होते, स्मॉल रॉक. बेड रॉकपासून, बेड रॉक मीन्स मोठे दगड आणि स्मॉल रॉक्स मीन्स छोटे दगड. ह्या मोठ्या दगडांपासून आधी छोटे दगड तयार होतात कारण त्यांचे तुकडे झाल्यानंतर. द रॉक्स, द रूट ऑफ द ट्री, microbes, worm and insect are found among them. Rodents like mice and rats are also found here. मग आता इथं मायक्रोब्स आणि इन्सेक्ट आपल्याला दिसतात आणि रोडेंट्स पण असतात. रोडेंट्स मीन्स कोण, की जे जमिनीच्या आतमध्ये राहतात, जमिनीच्या आतमध्ये असे घरं करून राहतात. मग इथे कोण कोण राहतात, माईस किंवा रॅबिट्स वगैरे है ना, असे हे दिसून येतात. द रूट ऑफ ट्री ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक. म्हणजे हे जे झाडाचे रूट इथून येताना दिसतात ना आपल्याला, बघा हे झाडाचे रूट इथून येताना दिसतात, हे रूट पण या रॉकपर्यंत गेलेले असतात, हे पण यांना ब्रेकडाऊन करण्यास मदत होते. नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. इट टेक अबाउट 1000 years for a 2.5 centimeter thick layer of mature soil to form. ही जी प्रोसेस आहे सॉईल फॉर्मेशनची, माती तयार करण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस खूप स्लो आहे पण कंटिन्युअस आहे. ठीक आहे, हळूहळू सॉईल फॉर्मेशन होते पण एकदम कंटिन्युअस होते. बघा, 2.5 सेंटीमीटर मातीची एक लेअर तयार होण्यासाठी 1000 years लागतात, म्हणजे हजारो वर्ष लागतात एक थोडीशी लेअर, छोटीशी लेअर तयार होण्यासाठी. ओके, नेक्स्ट, soil can get destroyed in a short period due to the flood, storm and human activities such as mining. आता ही जी सॉईल आहे ही सॉईल नष्ट का होते, कशी होते, तर काही नॅचरल प्रोसेस पण आहे आणि काही मनुष्य पण त्याला जबाबदार आहे सॉईल नष्ट होण्यासाठी. बघा, फ्लोट मीन्स काय, मोठे मोठे पूर आल्यानंतर माती ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते, त्यामुळे त्या मातीचं ह्युमस कमी होते आणि सुपीकता कमी होते. ओके, स्ट्रोम म्हणजे मोठमोठे वादळ जे आहेत ना, भवंडर म्हणतो आपण, वादळ, त्याच्यामध्ये पण माती उडून जाते. नंतर ह्युमन ॲक्टिव्हिटी कसं, मायनिंग, खोदकाम करणे. ठीक आहे, याच्यामुळे ही सॉईल डिस्ट्रॉय व्हायला लागते. That is why it is necessary to conserve soil and to prevent erosion of land. म्हणून आपल्याला जी माती आहे, मातीचं कन्झर्वेशन करून ठेवायला पाहिजे, म्हणजे संरक्षण करायला पाहिजे. The best remedy for this is increasing the green cover of land.
इरोशन ऑफ लँड इज रिड्यूस ऑफ ग्रास ट्रीज अँड बशेस आर ग्रो इन इट. मग कन्झर्वेशन कसं करायचं, प्रिव्हेन्शन कसं करायचं आपण मातीचं, तर आपण काय करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे है ना, ग्रास तिथं उगवायला पाहिजे. ओके, म्हणजे जेणेकरून सॉईल इरोशन होणार नाही. सॉईल इरोशन होणे म्हणजे मातीची धूप होणे. माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जेव्हा जाते ना, तेव्हा त्या मातीमधलं ह्युमस कमी होतं आणि झाडांना व्यवस्थित आवश्यक ते तत्व मिळत नाहीत मातीमधून. म्हणून मातीचे इरोशन हे थांबवायला पाहिजे. कसं थांबवायला पाहिजे, झाडं लावून थांबवायला पाहिजे. ऑब्टेन स्पेसिमन्स of soil from various places in your surroundings such as your own yard, garden, hill, river bank, field and rocky ground. आपल्याला काय करायचं, स्पेसिमन्स घ्यायचे म्हणजे नमुने घ्यायचे मातीचे वेगवेगळ्या ठिकाणाहून. जसं की आपल्या बाहेरचं अंगण असू शकते किंवा आपलं गार्डन, हिली एरियामधलं, रिव्हर बँक्स म्हणजे नदीच्या काठावरची माती, मैदानावरची माती घ्यायची आणि रॉकी ग्राउंड जिथं दगडांचं ग्राउंड असेल ना तिथली माती घ्यायची. असे वेगवेगळे आपल्याला स्पेसिमेन्स गोळा करायचे. नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमेन्स विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल. मग नोट करायचं कोणती माती, कोणत्या ठिकाणची माती कोणती कलरची आहे, त्याचं साईज कशी आहे, त्याचे जे पार्टिकल्स असतात ना त्यामधले ते बारीक कण त्यांची साईज कशी आहे, जाड आहे, मऊ आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, मऊ आहे की हार्श आहे, हाताला असं ऑब्झर्वेशन करायचं. ओके, नेक्स्ट, डू यू नो humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plant and animal by microbes. आता ह्युमस फॉर्म कसं होते बघा. ह्युमस तर आपण बघितलं की ह्युमस काय असते, अप्पर पार्ट असते सॉईलचा. मग ह्युमस कसं फॉर्म होते, तर जे डेड ॲनिमल्स असतात ना, डेड ॲनिमल्स और प्लांट्स असतात ना त्यांचं डिकम्पोजिशन होते. डिकम्पोजिशन होणे म्हणजे काय, म्हणजेच काय की ते नष्ट होतात, त्यांचे जे डेड बॉडीज आहेत ते. मग कसे नष्ट होतील, तर मायक्रोब्स माहिती आहे तुम्हाला, बारीक जीवजंतू असतात जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, ते मायक्रोब्स. ते काय करतात, त्या डेड ॲनिमलला डिकम्पोज करतात आणि त्याच्यानुसार त्यांचे जे अवशेष असतात डेड बॉडीचे ते ह्युमस म्हणून कन्वर्ट होतात. ह्युमस सप्लाय न्यूट्रियन्स टू सॉईल. बघा, ह्युमस काय करतात, न्यूट्रियन्स तयार करतात या मातीमध्ये. ओके, ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर creating to the soil and for holding water in the soil. ह्युमस म्हणजे काय की हे म्हणजे मातीमध्ये जे पाण्याचे प्रमाण आहे त्याला होल्ड करून ठेवते, वाहून जाऊ देत नाही. त्यामुळे पिकांना खूप सारा फायदा होतो. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस in the upper layer of good fertile soil is about 33% to 50%. मातीमध्ये ह्युमसचं प्रमाण किती असायला पाहिजे, 33% to 50% पर्यंत असायला पाहिजे. ओके, तरच ती एक मॅच्युअर सॉईल म्हणून ओळखल्या जाते आणि त्या मॅच्युअर सॉईलमध्ये जे पण काही आपण पिकं घेतो ना ते पिकं एकदम छान ग्रो होतात. ओके, नेक्स्ट, फॉरेस्ट ऑन लँड गॉट ब्युराइट undergoes due to the great upheavals that took place on the earth many ages ago. After that, the process of formation of fossil fuels from the remains of living things took place underground. बघा, जे पण काही फॉरेस्ट वगैरे आहे, आधी कसं भूकंप वगैरे व्हायचे, पूर्ण फॉरेस्ट जंगलाचे जंगलं आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये जायचे. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, ते जंगलं आणि त्या जंगलामध्ये असणारे प्राणी, झाडं वगैरे सगळे आतमध्ये कुजायचे, जमिनीच्या आतमध्ये जायचे. मग ते काय व्हायचं, जमिनीच्या आतमध्ये गेल्यानंतर डिकम्पोज व्हायचे आणि फॉसिल फ्यूल तयार व्हायचं खूप आतमध्ये गेल्यानंतर. ठीक आहे, मग फ्रॉम द आपल्याला काय सांगितलेलं आहे, वी गेट फ्यूल लाईक अ पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स फ्रॉम द फॉसिल फ्यूल कॉल्ड क्रड ऑइल. मग याच्यामुळेच आपल्याला काय काय मिळतं आता, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन हे सगळे आपल्याला काय आहेत, युजफुल आहेत, लाईक टार अँड वॅक्स असे आपल्याला फॉसिल फ्यूल मिळतात. मग ह्यांना सगळ्यांना काय म्हणतात, क्रड ऑइल म्हणतात. कसे झाले फॉसिल फ्यूल तयार, डेड ॲनिमल्स अँड प्लांट्स यांच्यामुळे फॉसिल फ्यूल्स तयार झालेले आहेत. पण कसे, आधीच्या काळामध्ये खूप आधी फॉरेस्ट हे जे जंगलं आहेत ना पूर्ण जमिनीच्या आतमध्ये कुजून जायचे, त्याच्यामुळे हे फॉसिल फ्यूल तयार झालेलं आहे. ठीक आहे, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डज मॅन.
However, the proportion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Look at the following chart. आता लिव्हिंग थिंग्स जे आहे सर्व प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस आपण यूज करतो इन्क्लुडिंग मॅन. ओके, पण जे पण काही आपल्याला नेचरपासून मिळालेलं आहे, हे जे फॉसिल फ्युल्स आहे हे नेचरपासून मिळतं आहे आपल्याला, हे कमी प्रमाणामध्ये आहे ॲज कम्पेअर टू आपली पॉप्युलेशन. जसं की आधी आपण बघितलं होतं की आपली पॉप्युलेशन कशी होत चाललेली आहे, कंटिन्युअसली ग्रोथ होत चाललेली आहे आणि नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते पॉप्युलेशनला कमी प्रमाणामध्ये कमी पडत आहेत. ओके, बघा लँड किती आहे 29%. पोटेबल वॉटर, फ्रेश वॉटर 0.3%. किती आहे पिण्यायोग्य पाणी, आपण मागे बघितलं कसं काढायचं 0.3%. नंतर ऑक्सिजन किती आहे 21%. म्हणजे हे सगळं आपल्याला पर्सेंटेजमध्ये इथं दिलेलं आहे की आपल्याला जे पण काही आवश्यक आहे ते एवढं पर्सेंट आपल्याला दिलेलं आहे ते. नेक्स्ट, even in the small proportion the resources shown in the above table are sufficient for all living things. बघा एवढं असूनही, इतक्या स्मॉल प्रोपोर्शनमध्ये असूनही ते लिव्हिंग थिंग्ससाठी सफिशियंट आहे. ठीक आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्याला ते मिळतं. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. आता मनुष्य कसा आहे, लोभी आहे, त्याला थोडंसं असलं ना तर अजून पाहिजे. तर त्यामुळे काय होत आहे, आपण आपलं प्रदूषण करत आहे, आपला नेचर आपण स्वतःच खराब करत आहे. तर मग आपण प्रदूषण थांबवायला पाहिजे जेणेकरून नॅचरल रिसोर्सेस जे आहे हे आपल्याला व्यवस्थित मिळतील. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण हवेमध्ये एअर पोल्युशन करतो, किती मोठं गाडीचा धुवा मागे आपण बघितलं. स्मोक हे कुठं ॲब्झॉर्ब होते, डायरेक्ट एअरमध्ये मिक्स होते ना, मग त्याच्यामुळे आपली एअर काय व्हायला लागते, प्रदूषित व्हायला लागते. ठीक आहे, मग त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कसं व्हायला लागणार आहे, ब्रेकडाऊन. मग असंच ना व्हायचं ना की आता ऑक्सिजन आपल्याला कमी पडणार, मे बी असं होऊ शकतं ना, कारण की पॉल्युशन हे जे आहे कंटिन्युअसली ग्रोथ होत चाललेलं आहे. म्हणून आपल्याला आपला जो ग्रीडी आहे म्हणजे लोभीपणा आहे तो कमी करायला पाहिजे. इन द अदर वर्ड, द मस्ट यूज दिस रिसोर्सेस जुडिशियसली with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. ठीक आहे, मग ह्या गोष्टी सगळ्या लिव्हिंग थिंग्ससाठीच लागू होतात, फक्त मॅनसाठीच नाही. ठीक आहे. नेक्स्ट, इन्स्टिट्यूट ॲट वर्क इंडिया Meteorological Department IMD was established in 1875 for studying the weather in the Indian subcontinent. The main functions of this institute is to observe the weather and make weather forecast. ह्या इन्स्टिट्यूट बघा इंडियामध्ये आपल्याला एक इन्स्टिट्यूट स्थापन केलेलं आहे 1875 मध्ये इस्टॅब्लिश केलेला आहे. याच्यामध्ये काय अभ्यास केला जातो, कोणता स्टडी केला जातो, वेदरबद्दल, हवामानाबद्दल याच्यामध्ये स्टडी केला जातो. ओके, दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट रिसर्च रिलेटेड टू चेंज इन वेदर, मेक फोरकास्ट अबाउट रेन अँड स्टडी द डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. यामध्ये आपल्याला वेदरचा म्हणजे अभ्यास तर केलाच जातो की आपल्या हवामानामध्ये काय काय चेंजेस आहेत. ठीक आहे, नंतर पाऊस कोण्या ठिकाणी किती पडणार आहे, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल पण सर्व आपल्याला इथं माहिती मिळते. नेक्स्ट बघूया. चला, आता आपल्या चॅप्टरचा लास्ट पार्ट कोणता आहे की व्हॉट वी हॅव लर्न. म्हणजे हा जो येलो बॉक्स आहे, या येलो बॉक्समध्ये आपल्याला हे दिलेलं असते की पूर्ण चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलेलो आहे ते मेन पॉईंट रिवाईज करायचे आहे. तर लास्टमध्ये आपण हे पॉईंट रिवाईज करणार. फर्स्ट आहे द एलिमेंट अवेलेबल इन नेचर विच फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. व्हॉट इज नॅचरल रिसोर्सेस असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर काय आन्सर द्यायचा, जे पण आपल्याला नेचरपासून मिळते, कोणतेही आपल्याला कंपोनंट नेचरपासून मिळणार आहेत, त्या नेचरपासून जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते त्यांच्या गरजा फुलफिल करतात, त्यांचे जे काही पण आवश्यकता आहे ते पूर्ण होतात, त्यांनाच नॅचरल रिसोर्सेस म्हणतात. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. मेन 3 नॅचरल रिसोर्सेस कोणते, एअर, वॉटर अँड लँड. नेक्स्ट, सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स. सॉइलमध्ये कोणते कोणते कंपोनेंट्स असतात, बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक मीन्स काय, जैविक, अँड अबायोटिक मीन्स काय, अजैविक. नेक्स्ट आहे देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर सच ॲज अ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. म्हणजे एअरमध्ये तर आपण बघितलंच खूप सारे कॉन्स्टिट्युएंट्स असतात, खूप सारे पदार्थ, खूप सारे गॅसेस प्रेझेंट्स असतात. त्याच्याबद्दल
त्याच्यामधले मेन कोणते, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड इनर्ट गॅस अँड वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. ओके, हे सर्व आपल्याला लर्न करायचे आहे. डस्ट पार्टिकल मीन्स काय की धुळीचे बारीक कण, वॉटर वेपर मीन्स काय पाण्याची वाफ. नेक्स्ट, ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. ओझोन लेअर बघितले ना आपण. ओझोन लेअर काय करते, ही आपल्या अर्थचं प्रोटेक्ट करते. दिस इज द प्रोटेक्टिव्ह लेअर. मग काय करते, UV रेजला ॲब्झॉर्ब करून घेते. आपल्यापर्यंत येऊ देते का, नाही. UV रेज काय आहे, सनपासून निघालेले हार्मफुल रेज आहेत, जे आपल्या पृथ्वीवरती आले तर त्यापासून आपल्याला आजार होऊ शकतात. मग ही ओझोन लेअर काय आहे, ही प्रोटेक्शन लेअर आहे आपली. ओके. नेक्स्ट, नॅचरल रिसोर्सेस should be used carefully and sparingly. नॅचरल रिसोर्सेस हे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसारच यूज करायला पाहिजे, त्यांचा गैरवापर व्हायला नको. मग ते कसे, जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आपण पाणी यूज करायला पाहिजे. जसं की आता पेट्रोल, डिझेल ह्यांचे जे साठे आहेत ना, ते कमी कमी होत चाललेले आहेत. म्हणजेच काय की जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आपण यूज करायचं. अदरवाईज त्याचा गैरवापर केल्यानंतर येणारी जी पिढी आहे आपल्या पुढची, त्यांना हे नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल राहतील नाही. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड दिस चॅप्टर? तुम्हाला जर का हा चॅप्टर युजफुल वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट चॅप्टरसोबत लगेच. तोपर्यंत बाय.